डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागलेत। या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर आक्रमक झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये। याच पार्श्वभूमीवर कल्याण आयएमचे अध्यक्ष डॉक्टर राजेश राघव राजू यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले अत्यंत गंभीर असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। डॉक्टरांवरील हल्ले थांबले नाही तर त्याचे गंभीर परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतात असा इशाराही त्यांनी दिलाय। मी डॉक्टर राजेश राघव राजू, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण प्रेसिडेंटच्या वतीने माझं सांगणं एकच आहे की जे काय मारहाण काल झालेली आहे, परवा झालेली आहे, जे घटना आहेत त्याच्यामध्ये डॉक्टरांना मारहाण करणं किंवा शिवीगाळ देणं कुठेपर्यंत न्याय आहे। आमचं उद्देश एकच आहे, तर तुम्ही जर प्रशासनात असून तुम्ही जर काय गोष्टी पुरवठा करू नाही शकत, आम्ही डॉक्टर तिथे असून जे पेशंटला ट्रीटमेंट द्यायचे ते आम्ही कसं देऊ? त्याच्यासाठी आमचा सगळं इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण, डोंबिवली, कल्याण ईस्ट, कल्याण वेस्टमधलं सगळं पतीचे डॉक्टर असू द्या, आयुर्वेदिक असू द्या, ॲलोपॅथी असू द्या किंवा होमिओपॅथी डॉक्टर, सगळ्यांनी मिळून आम्ही हे निर्णय घेतला की आज रोज 8 जुलै 2026 तारीख आपण सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत सगळं OPD सर्व्हिसेस, इलेक्टिव्ह ऑपरेशन्स सगळं बंद ठेवण्यात येणार आहे। तसंच आम्ही डॉक्टर असून आमचं जे काळजीपूर्वक गोष्टी असतात की पेशंटबद्दल आपण कधीही इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद करणार नाही, म्हणून आम्ही माणुसकी दाखवून आपल्या पेशंटसाठी इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवण्यात आहे। पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आजपर्यंत आम्ही हे ठरवलं आहे की जोपर्यंत जे मारहाण झालेली त्यांचं व्यतिरिक्त जर काय ॲक्शन, लीगल ॲक्शन जर घेतलं नाही तर आपण हे संप असंच चालू राहणार आहे। ज्याच्यामुळं पेशंटला, नागरिकांना जे त्रास होतोय तसंच आमच्या डॉक्टरांना पण असं काही गोष्टी घडल्यानंतर खूप मानसिक त्रास होतोय, त्या गोष्टी घडलीच नाही पाहिजे। अगोदर पण खूप साऱ्या वेळा गुन्हा तर दाखल झालेली आहे, पण त्यांच्यावर लीगल कारवाई कुठपर्यंत होतं हे खूप महत्त्वाचं आहे। कितीदा आता तुम्ही जर बघितलं ते महाराष्ट्रात असू द्या, अख्खा पूर्ण देशात किती डॉक्टरवर हल्ला होतात, गुन्हा दाखल होतात, मग नंतर त्याच्यावरती कारवाई काय होतोय ते कधी काय कोणाला माहीत नसतं। जर कारवाई व्यवस्थित झाली, या गोष्टी परत घडणार नाही आणि डॉक्टर जे सेवेसाठी असतात ते फक्त सेवेसाठीच करतील, या गोष्टींमध्ये आम्हाला याच्यामध्ये काही इंटरेस्ट पण नसतो। ज्या गोष्टी अवेलेबल असतात हॉस्पिटलमध्ये त्याच्याने आम्ही पेशंटला ट्रीटमेंट करायला आम्ही काय हरकत पण नसतोय। ज्या गोष्टी अवेलेबल होत नाही त्याच्याने आपण ॲज अ डॉक्टर तिथं बसून आम्ही काय करू शकतो? प्रशासनाने आम्हाला उपलब्ध करून द्यावे, मग आम्ही तसं सर्व्हिसेस चालू ठेवू। आज तर आपण संध्याकाळी 6 पर्यंत OPD सर्व्हिसेस आणि इलेक्टिव्ह ऑपरेशन सर्व्हिसेस बंद ठेवणार आहेत आणि आमचं भूमिका जे काय आहेत, आम्ही 5 वाजता डॉक्टरची सगळ्या संघटनाची मीटिंग आहे, ते मीटिंग झाल्यावर पुढचं प्रतिक्रिया कसं असेल, काय ठरवेल आम्ही ते तुम्हाला कळवू। दरम्यान या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि डॉक्टरांच्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे।